श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य आदिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासे वदनम कंथा टोपी च माला दंड मंडुलुधर कटयांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा मायचक्र चालका विनाशा शेषचण अनंत वेषाण मातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे चिचावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायोगी अवतार घेणे नानाविध वेशनटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे कोणी स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्त करुणी आता नमो साधू वृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार दयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय दगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणवणी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद शिवल्लभ अर्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणे जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोती याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांचे बैसवणी दोहोंवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांचे वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहज गती पातलो गोदा तटाकाप्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरवून हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळ वेड्यास बहुत दिवस गेला वास मग येऊन पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर
पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ, देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने, अक्कलकोटाप्रती येणे, तेथून या जाहाले. तैपासून या नगरात, आनंदे आहो नांदत, ऐसे आमुचे सकल व्रत, असे मुळापासून. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती, राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवणी कर, दर्शन देते दयाची दर्शन देते तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा. श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती, मंगळ वेढे सोडिले. मोळ माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त, तेथेचे साकल्य व्रत, अल्पमती केवी वर्णू, केवी सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळासी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतुनी, स्वामी चालले उठून, बहुत वर्जले सेवकांनी, परिणाच्या मानिले त्या. तेथून निघाले, अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बसले, येथे राज स्वच्छने. तेथे एक विंद होता, तो करिता यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निष्ठिते, आले चोळप्पाचे गृहाप्रती, स्वामींची जाणून ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर, योगयागादिक काही चोळप्पाने केले नाही, परिभक्तीस्तव पाही. स्वामी आले सदनाते, तयाचे देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तेपासून तयांच्या घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसे दिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालजीराजे गादीवरी, दक्षासुनी कारभारी, परमज्ञानी असतील चोळप्पाच्या गृहापती. आले कोणी एकैते, लोका चमत्कार दाविती, गावात माच पसरली, लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पाथले. वार्ता ऐसी ऐकुनी, राव बोलला कायवाणी, गावात यती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही, भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसे वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची येते मूर्ती पुढे ठेली, सकळ सभा चकित झाली, मती उंगली रायाची, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदेली, षोडोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गुडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.